मंडळी आता आपण आलेलो आहोत राजापूरची गंगा इथे. गंगा ना 3 वर्षातून एकदा येते, तर इथे खूप गर्दी असते त्या टायमिंगमध्ये. आता तर काय गर्दी नाही बघा, पूर्ण खाली आहे. आज राजापूरची गंगा. मूळ गंगा अर्थ असा की वडाचं झाड आहे, वडाच्या मुळात जवळ येतं म्हणून पहिला. दुसरी कधी जेव्हा काही प्रगट झाली तर मूळ तिथे प्रगट झाली म्हणून त्याला मूळ गंगा म्हणतात. इथे आपल्याला दिसते हे मूळ गंगा. त्याच्यातलं आता मी पाणी भरतो. हे दरवर्षी आम्ही घरी घेऊन जातो. मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहित तांबे 11. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत राजापूरची गंगा बघायला. आज आहे व्हिडिओचा एपिसोड दुसरा हा. तर आता इकडनं आपण उन्हाळे गावात आहे. आता इकडनं आपण निघतो राजापूरची गंगा बघायला. हे बघा, सगळे आपण मेंबर रेडी आहेत. त्याला पटापट आपल्याला सगळे लोकेशन करायचे आहेत कवर. आणि आपण खूप सारे लोकेशन करणार आहे एका दिवसामध्ये. तर आता आपण राजापूरच्या गंगेच्या इकडे डायरेक्ट जाऊन भेटूया. ही बघा, ही गंगा साईडला माहिती होतं म्हणून. हा, ही बघा राजापूरची गंगा. आता आपण आलेलो आहोत राजापूरची गंगा इथे. ढिल्ले लोक गाडीतून उतरत आहेत. सगळे ढिल्ले आहेत. एक ढिल्ला नंबर 1. काही सांगतो दिल्ली लोक गाडीत दिल्ली लोक नुसते मोबाईल घेऊन फिरायला मी पण जाईल पुढे. बात तो सही है. काय असे जळते. जाऊ दे, सोडा असो. खरं बोलल्यावर सोडा असो. आता आपण जाऊया गंगामध्ये. चला ते बघूया गंगेमध्ये केवढं पाणी आहे ते पहिलं बघूया. कारण का इकडे ही गंगा ना 3 वर्षातून एकदा येते, तर इथे खूप गर्दी असते त्या टायमिंगमध्ये. आता तर काय गर्दी नाही बघा, पूर्ण खाली आहे. आणि कोण असं जर पहिल्यांदा येत असेल तर त्याला कळणार पण नाही की इथे गंगा आहे. ते कारण इथे काहीच बोर्ड बिल लागत काही बोट बीट नाही बघा. काय ऊन लागतं यार. राजापूरची गंगा. कसले असतील जरा पाणी भरायचं बरा. जागा खूप छान आहे पण कुठे आली बाबू ही? तर बघा, हिला काय माहिती नाही तरी फिरती. 4-5 असे बरेच आपल्याला कुंड मिळतात पाहायला. लय गरम आहे. पाहायला चटके बसतात. ठीक आहे. हे एक कुंड दिसतं आपल्याला. 2 3 4 5 6 7 8 9 बरेच आहेत. कुंड उतरू आंघोळ करू नये असं स्ट्रिक्टली लिहिलं आहे. आणि काही साईडला हे मूळ गंगा आहे बघा. ह्याच्यातलं आता मी पाणी भरतो. हे दरवर्षी आम्ही घरी घेऊन जातो, म्हणजे घरात काही कार्यक्रम असेल. आता एक बॉटल मी भरली पूर्ण आहे बघा. हे आता आपण इकडनं घरी गेलं तर आपल्या घरात काही आपलं गुरुवार देवाचं इथे आपण पाणी शिंपडतो ना, जसं गोमूत्र तसं हे पाणी शिंपडतो. आता आपण आतमध्ये बघूया कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे काशी कुंड आहे. सर्वात 14 कुंड. 14 आता 14 कुंडावर गंगा मंदिर का, पण 13 कुंड पण तिथे आहेत. तर काशी दक्षिण काशीचा हा भाग मोडतो. ज्याला उत्तर प्रदेशला जायला जमत नाही, दक्षिण काशीचा भाग मोडतो. 33 हे सगळ्यात श्रेष्ठ काशी गंगा. त्याचे हे गायमुख 33 पोटं प्रतिभामुखातून काशीचं पाणी प्रत्यामुखावर पडतंय म्हणून ते किती पूज्य आहे. म्हणून ते लास्टन तिथे आंघोळ करायची. आमच्या शेवटची आंघोळ का काशीची सांगा आनंद साधा मत. शेवटची आंघोळ करत यायचं, शेवटी आंघोळ इथे करायची. वर्षापूर्वी कॅनव्हासवर रेखाटलेला फोटो आहे. त्याची उठीवर गर्दी असते खूप. 14 कुंडांमध्ये देशातल्या प्रमुख नद्यांचं पाणी इथे तसं मानलं जातं. याचा अर्थ त्या पाणी गुणधर्म त्या पाण्यामध्ये आहे. तो गोदावरी, कावेरी, कृष्णी. पहिला झरा आहे तो मूळ गंगा. तुम्ही आता पाणी भरतो तिथून प्रत्येक कुंड का स्नान करायचं ते जाणून घेऊनच स्नान केलं पाहिजे माझं म्हणणं. सूर्यकुंड म्हणजे जगाला तो हयात लक्षात राहायला हवं. बाणगंगा हा पिंडी बने दिसते म्हणून पडते. नर्मदा परिक्रमा केलेली गजान भक्ती विजयमध्ये तिचा संदर्भ आहे. 7 नंबर चंद्रकुंड. दुसरी मुद्रा चंद्र.
8 नंबरला नाशिकची गोदावरीचं काय मी महत्त्व सांगू ते सगळ्यांना माहिती आहे. कृष्णामाई ह्याचंही महत्त्व मी काय सांगू सगळ्यांना माहिती. हे कुंड अग्निकुंड म्हणून का माहीत नाही त्याचं काहीच संदर्भ माहिती पण अग्निकुंड आहे. भीमा आणि तेच चंद्रकला नंतर चंद्रभागा आणि शेवटचं आहे काशीकुंड. काशी पावसात किती पाऊस पडू दे पाणी जरा एक ठेवा दिसणार नाही खायला कुंडात तर मंडई ही होती राजापूरची गंगा आणि इकडचे जे भटजे आहेत त्यांनी आपल्याला खूप सुंदर माहिती सांगितली. तर ठीक आहे, इकडनं फोटो हां घेतं. आणि आजूबाजूचं असं इकडचं त्याचं ऊन पडलेलं आहे, पाय एकदम भासतात अक्षरशः. इकडचा परिसर आहे गंगेच्या, ते देवीचं मंदिर आहे आणि ह्या सगळ्या 13 कुंड आहेत. हे बघा अशा पूर्ण ह्या पूर्ण 13 कुंडे तिकडे बघायला मिळतात. आणि हे एकदम मूळ गंगा आहे. त्याने सांगितलं पावसाळ्यात तिचं पाणी होतं आणि उन्हाळ्यात त्याच्यात पाणी साचतं. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इकडनं जमलं तर आपण एक थोडासा सिनेमॅटिक शॉट घेऊया लवकर. आणि लय पाय भासतात खूप. राजापूरची गंगा. आता इकडचं आपण पूर्ण व्हिडिओ दर्शन झालेलं आहे, गंगेचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आता इकडनं आपण निघूया. पाठीमागे आपली इथे गाडी पार्क केलेली आहे. म्हणजे लोक येतच असतात, तुमच्याकडे जास्त आता गर्दी नसते, पण 3 वर्षातून एकदा जेव्हा ती गंगा येते तेव्हा खूपच गर्दी असते इथे. तर ॲक्च्युली इथे खूप ऊन आहे काहीतरीच, म्हणून आम्ही गाडी आली आता आमची. हा होता व्हिडिओ राजापूरची गंगा. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केला नंतर सबस्क्राईब करा. चला बाय. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या गावाला कसाळ्यामध्ये. तर तिकडचं पण एक आमचं कुलदैवत आहे, ते खूप गावातलं मोठं मंदिर आहे, तर तिकडे पण जाऊया आपण. आणि आता डायरेक्ट तिथेच भेटूया. तर हा होता व्हिडिओचा एपिसोड नंबर 2 कोकणातला आपला. तर आता आपण डायरेक्ट निघूया. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.